हॅलो स्टुडंट्स, या ठिकाणी आपण जो कन्सेप्ट बघणार आहोत दॅट इज रिलेटेड टू एक्सपेरिमेंट टू कन्फर्म द सेमी कन्झर्वेटिव्ह नेचर ऑफ डीएनए रेप्लिकेशन. ओके, डीएनए रेप्लिकेशनचा कन्सेप्ट आपण बघितला, त्याला सेमी कन्झर्वेटिव्ह का म्हणतात हे आपण बघितलं. आता हे जे रेप्लिकेशन आहे ते सेमी कन्झर्वेटिव्ह आहे का हे बघण्यासाठी एक्सपेरिमेंट एक रनअप केला गेला. तो एक्सपेरिमेंट आता आपण बघणार आहोत. ठीक आहे. सी, इन न्यूली फॉर्म्ड डीएनए मॉलिक्यूल वन स्ट्रँड इज ओल्ड अँड अदर स्ट्रँड इज न्यूली सिंथेसाइज्ड. हे माहिती आहे आपल्याला. डज इट इज कॉल्ड ॲज सेमी कन्झर्वेटिव्ह मोड ऑफ रेप्लिकेशन. Here you can see that. Okay, it was experimentally proved by Michelson and Stahl by using equilibrium density gradient centrifugation technique. त्यांनी कोणतं टेक्निक वापरलेलं आहे त्याचं नाव दिलेलं आहे इन 1958. मिसेल्सन अँड स्टाल नावाच्या दोन शास्त्रज्ञांनी ते बघितलेलं आहे. ठीक आहे. सो दिस इज द टेक्निक दॅट इज बीन युज्ड. सी, मिसेल्सन अँड स्टाल कल्चर्ड बॅक्टेरिया इकोलाय. काय केलंय बघा त्यांनी आता या ठिकाणी. दे कल्चर्ड द बॅक्टेरिया इकोलाय in the medium containing 14N, that is the light nitrogen, and obtained equilibrium density gradient band by using the 6 molar cesium chloride. ओके, सीसीएम क्लोराइड काय आहे? इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. इट इज कलरलेस सॉल्ट आपण ज्याला म्हणतो ते आहे. ओके, द पोझिशन ऑफ द बँड इज रेकॉर्डेड. आता ही फक्त रिप्रेझेंटेटिव्ह डायग्राम आहे, पुस्तकातली नाही आहे, त्यामुळे हे फक्त तुम्हाला ॲट द डिस्क्रिप्शन म्हणून या ठिकाणी मी पुटअप केलेलं आहे. ते नाही बघितलं तरी चालेल. त्यांनी ॲक्च्युली काय केलं आहे ते बघा. त्यांनी एक्सपेरिमेंट कोणावर केलेलं आहे तर इकोलाई या बॅक्टेरियावर केलेलं आहे. त्याला त्यांनी कल्चर केलेलं आहे. कल्चर म्हणजे काय? त्याला वाढवलेलं आहे. ठीक आहे. कुठल्या मीडियममध्ये? अशा मीडियममध्ये की ज्या मीडियममध्ये लाईट नायट्रोजन होता, दॅट इज N14 ऑल्सो, अँड इट इज हॅव्हिंग द 6 मोलार cesium chloride. Okay, and they got equilibrium density gradient band. बँड म्हणजे काय? त्यांना एक डीएनएचा काय मिळालेला आहे? बँड मिळालेला आहे विथ द इक्विलिब्रियम डेन्सिटी ग्रेडियंट. इक्विलिब्रियम म्हणजे काय? आपण त्याला समतोल म्हणतो. या ठिकाणी आपण बघू शकतो कशा पद्धतीने तो बँड मिळालेला आहे. सो इक्विलिब्रियम डेन्सिटी ग्रेडियंट बँड त्यांना मिळालेला आहे बाय युझिंग दिस पर्टिक्युलर इनऑर्गॅनिक कंपाऊंड. पोझिशन ऑफ द बँड इज रेकॉर्डेड. ओके, आता हे जर तुम्ही बारकाईने बघितलं तर तुम्हाला दिसू शकतं की हे फ्लास्क आहे, त्याच्यामध्ये त्यांनी मीडियम घेतलेलं आहे. डीएनएचं म्हणण्यापेक्षा इकोलाय कल्चर चालू आहे. ओके, डीएनए इन द सीसीएम क्लोराईड ग्रेडियंट. या ठिकाणी तुम्हाला काय दिसू शकते? बँडची पोझिशन या ठिकाणी दिसू शकते. ओके, देन थोडक्यात त्यांनी काय केलं आहे? मीडियममध्ये काय वापरलेलं आहे? लाईट नायट्रोजन आणि सीसीएम क्लोराईड. हे लक्षात ठेवायचं. अँड दे गॉट द बँड अँड दे हॅव रेकॉर्डेड दॅट पर्टिक्युलर बँड. एवढं लिहिलं तरी पुरेसं आहे. ठीक आहे. काय वापरलेलं आहे लक्षात ठेवा आणि काय रेकॉर्ड केलेलं आहे ते लक्षात ठेवायचं. ओके, देन पुढे बघा काय केलेलं आहे त्यांनी. इकोलाय सेल्स मोर दॅन where then E. coli cells were then transferred to N15 medium, that is heavy isotopic nitrogen, and allowed to replicate for several generations. आता त्यांनी काय केलं आहे? सुरुवातीला ते इकोलाय कशामध्ये रेअर करत होतो आपण, किंवा त्या शास्त्रज्ञांनी N14 मध्ये म्हणजे लाईट नायट्रोजन मध्ये. आता त्यांनी काय केलेलं आहे? त्यांचं रेअरिंग झाल्यानंतर, बऱ्याच वेळेला झाल्यानंतर ते इकोलाय काढून त्यांनी काय केलेले आहे? दुसऱ्या मीडियममध्ये पुटअप केलेले आहेत. दॅट इज द हेवी आयसोटोपिक नायट्रोजन N15 and allowed them to replicate for several generations. Okay, see, at equilibrium point density gradient band was obtained by using the 6 molar cesium chloride. The position of the band is recorded. आता बघा, हेवी नायट्रोजन आहे, लाईट नायट्रोजन आहे. ओके, ज्या वेळेला ते कल्चर केले जातात त्यावेळेला डेन्सिटी ग्रेडियंट, घनता आपण ज्याला म्हणतो, त्याचा जर विचार केला तर आपल्याला N15 जो भाग आहे बघा ह्या ठिकाणी, जो हेवी आयसोटोपिक मीडियम आपण जे म्हटलेलं होतं. ओके, त्याच्यामध्ये आपण कल्चर केलेलं आहे. मग ते बँड ज्या वेळेला दिसलेले आहेत त्यावेळेला कसे दिसणार आहे बँड? सुरुवातीला ते इकोलाय कशामध्ये कल्चर झालेले होते तर N14 ज्याला आपण म्हणतो, किंवा लाईट नायट्रोजन मीडियममध्ये केलेले होते. बरोबर आहे. सो त्याचा बँड आपल्याला वरती मिळालेला आहे. आणि त्यानंतर जे बॅक्टेरिया आपण हेवी नायट्रोजन मीडियममध्ये ग्रो केले आहे, तो जो बँड आहे त्या त्यांच्या डीएनएचा त्या पर्टिक्युलर सेलचा तो खाली आलेला आहे. ओके, सो दीज बँड्स वी आर गेटिंग ॲट द इक्विलिब्रियम पॉइंट डेन्सिटी ग्रेडियंट बँड वॉज ऑब्टेन्ड युझिंग द सीसीएम क्लोराईड. पोझिशन ऑफ द बँड इज रेकॉर्डेड. काय केलेलं आहे लक्षात घ्या याच्यामध्ये.
पर्टिक्युलर जो इकोलाय कल्चर केलेला आहे त्याच्यामधला DNA आहे जो सुरुवातीला काय झालेला होता, सुरुवातीला लाईट नायट्रोजनमध्ये आपण कल्चर केलेला होता त्याचा बँड वरती मिळालेला आहे आणि त्यानंतर हेवी नायट्रोजनमध्ये जो कल्चर केलेला आहे त्याचा बँड आपल्याला खाली मिळालेला आहे. ओके, दिस इज द डेन्सिटी ग्रेडियंट बँड वेअर रेकॉर्डेड. सोपं आहे, लक्षात घ्या, 4 वेळा वाचल्यानंतर लक्षात येईल. देन त्याच्यानंतर त्यांनी काय केलं आहे बघा, द हेवी DNA दॅट इज द N15 मॉलिक्यूल कॅन बी डिस्टिंग्विश्ड फ्रॉम नॉर्मल DNA बाय सेंट्रिफ्युगेशन इन द 6 मोलार सीसियम क्लोराईड डेन्सिटी ग्रेडियंट. ज्यावेळेला सेंट्रिफ्युगेशन होतं त्यावेळेला हे इझिली लक्षात येतं. खाली कुठला आहे तर N15 हेवी नायट्रोजन मीडियममध्ये असलेला आणि वरती असलेला तो लाईट नायट्रोजन मीडियममध्ये ग्रो झालेला. ठीक आहे. देन density gradient value of 6 molar cesium chloride and N15 DNA is almost same. जी व्हॅल्यू आहे ती दोघांची सेम असते, वेदर इट इज अ हेवी नायट्रोजन मीडियम असेल किंवा सीसीएम क्लोराईड असेल. देअरफॉर ॲट द इक्विलिब्रियम पॉइंट N15 DNA विल फॉर्म अ बँड, जो दाखवलेला आहे या ठिकाणी बघा इथे. ठीक आहे. देन इन दिस बोथ द स्ट्रँड्स ऑफ DNA आर लेबल्ड विथ N15. ज्यावेळेला तो तयार झाला त्यावेळेला त्याला काय केलं गेलं, N15 नावाने काय केलं गेलं, लेबल केलं गेलं. ओके. त्याच्यानंतर हा लास्ट मुद्दा आहे बघा, टेक्स्टबुक डायग्राम आहे ह्या ठिकाणी दिलेली. सच इकोलाय सेल्स वेअर देन ट्रान्सफॉर्म्ड टू अनदर मीडियम कंटेनिंग लाईट नायट्रोजन मीडियम. अगेन त्याला काय केलं आहे सांगा, हेवी नायट्रोजन मीडियममध्ये कल्चर केलेले सेकंड स्टेपमध्ये परत एकदा नेक्स्ट स्टेपमध्ये काय केलेले आहे, त्यांना लाईट नायट्रोजन मीडियममध्ये शिफ्ट केलेलं आहे. ओके, म्हणजे सिक्वेन्स कसा आहे बघा, पहिला लाईट नायट्रोजन मीडियममध्ये कल्चर केलं, मग हेवी नायट्रोजन मीडियममध्ये कल्चर केलं आणि पुन्हा त्यांना लाईट नायट्रोजन मीडियममध्ये कल्चर केलं. आफ्टर फर्स्ट जनरेशन द डेन्सिटी ग्रेडियंट बँड फ्रॉम फॉर N14 N15 वॉज ऑब्टेन्ड अँड इट्स पोझिशन वॉज रेकॉर्डेड. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता N15 DNA म्हणजे जो सेकंड स्टेपमधून आलेला आहे त्याला पुन्हा काय केलं आहे, आफ्टर 20 मिनिट्स ज्यावेळेला लाईट नायट्रोजन मीडियममध्ये पुटअप केलं त्यावेळेला लाईट नायट्रोजन मीडियमचा असलेला एक DNA बँड आणि हेवी नायट्रोजन मीडियमचा दाखवलेला एक बँड असे आपल्याला मिळालेले आहेत. या ठिकाणी रिप्लिकेट झालेले आहे DNA बघा, एका DNAचे 2 DNA मॉलिक्यूल तयार झालेले आहे, डॉटर DNA मॉलिक्यूल. ठीक आहे. देन ओके, आफ्टर सेकंड जनरेशन म्हणजे आता ही सेकंड जनरेशन आहे बरोबर आहे, 21 मिनिटांनी झाली, त्याच्यानंतर 40 मिनिटांनी सेकंड ऑब्झर्व केली. आफ्टर सेकंड जनरेशन 2 डेन्सिटी ग्रेडियंट बँड्स वेअर ऑब्टेन्ड. ओके, 2 डेन्सिटी ग्रेडियंट बँड या ठिकाणी ऑब्टेन्ड होतात. वन ॲट N14 N15 पोझिशन. हे बघा हे पहिले 2 आहेत ते N14 N15 नायट्रोजन पोझिशनला. का, कारण ह्या ठिकाणी ह्याचं काय झालेलं आहे, अगेन रेप्लिकेशन झाले आहे, म्हणजे एकाचे 2 आणि 2चे ह्या ठिकाणी 4 आपल्याला डिस्टिंक्ट डॉटर मॉलिक्यूल ह्या ठिकाणी मिळतात. आणि त्यामध्ये त्यांनी काय सांगितलेले आहे, एक बँड कसा मिळालेला आहे, वन ॲट N14 N15 पोझिशन या ठिकाणी अँड अदर ॲट N14 पोझिशन. हे बघा हे 2 आहेत ते N14 चे आहेत. ओके, किंवा आपण ह्या ठिकाणी असं बघू शकतो की बघा पुन्हा एकदा मी सांगते, लाईट नायट्रोजन मीडियममध्ये शिफ्ट केल्यानंतर फर्स्ट जनरेशनमध्ये आपल्याला काय मिळालेलं आहे, फर्स्ट जनरेशन द डेन्सिटी ग्रेडियंट बँड फॉर N14 N15 वॉज ऑब्टेन्ड. आता ह्या ठिकाणी बघा हा पहिला आहे तो N15 आहे. ओके, आणि शेवटचा आहे तो कुठला आहे, N14 आहे. ओके, दॅट वी हॅव गॉट आफ्टर द फर्स्ट जनरेशन, किंवा आपण त्याला पहिले बँड म्हणतो. आणि त्यानंतर आफ्टर सेकंड जनरेशन 2 डेन्सिटी ग्रेडियंट बँड्स वेअर ऑब्टेन्ड, वन ॲट N14 N15 पोझिशन, N14 N15 पोझिशन अँड अदर ॲट N14. हे बघा ह्या ठिकाणी N14 मध्ये तुम्हाला दिसतात. ओके, म्हणजे आपल्याला बघताना कसं बघायचं आहे, या ठिकाणी बघा आता 2 वेगळ्या कलरमध्ये दाखवलेले आहेत. हा N15चा जो आहे तो रेड कलरमध्ये आणि N14 आहे तो ग्रीन कलरमध्ये. ठीक आहे, कलर प्रमाणे तुम्ही बघू शकता. आता ह्या ठिकाणी जनरेशनमध्ये कसं दाखवले आहे, या ठिकाणी बघा N14चा जो लाईट मीडियममध्ये कल्चर केला गेलेला आहे तो त्यानंतर आपल्याला ह्या कलरमध्ये दिसतो. कुठला, N14 आणि N15चा इथे लिहिलेला आहे बघा. ओके, आणि त्यानंतर आपला जो N15 हा जो दिसतो या ठिकाणी दुसऱ्या रंगामध्ये, किंवा हा जो ओरिजिनल कलर होता त्याचा बघा या ठिकाणी वेगळे कलर तुम्हाला फक्त बँडसाठी दाखवलेले आहेत. ओके, आणि त्यानंतर आहे तो अदर ॲट N14 पोझिशन. या ठिकाणी आपल्याला दिसतो तो N14 पोझिशनला ते लोकेट झालेले दिसतात. ओके, द पोझिशन ऑफ द बँड्स आफ्टर 2 जनरेशन्स क्लिअरली प्रूव्ह दॅट DNA रेप्लिकेशन इज सेमी कॉन्झर्वेटिव्ह. ओके, DNA रेप्लिकेशन कसं आहे, सेमी कन्झर्वेटिव्ह हे या ठिकाणी प्रूव्ह होतं. जर तुम्ही ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा विचार केला तर तुम्हाला या ठिकाणी N15 म्हणजे हेवी मीडियममध्ये असणारा बँड कुठे आहे बघा या ठिकाणी. त्याच्यानंतर हायब्रिड जर असेल तर दोन्ही बँड घेतलेला
किंवा दोन्ही मीडियम घेतलेला, या ठिकाणी आपल्याला जो दिसतो दोन्ही मीडियम घेतलेला डीएनए बँड हा कुठे येणार आहे, वरती येणार आहे. डेन्सिटीचा विचार केला तर, आणि या ठिकाणी एक लाईट आणि एक हायब्रिड जर विचार केला तर अर्थातच लाईट मीडियमवाला सगळ्यात वरती येईल आणि हायब्रिड असलेला मध्ये येईल. ओके, जर या ठिकाणी हेवी असता तर खाली आला असता. सो अशा पद्धतीने त्यांनी काय सांगितलेलं आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा विचार केला तर त्याची पोझिशन अशी येते. अतिशय सोपी आहे बघा, लक्षात येतं आपल्याला. लाईट मीडियम असेल, हेवी मीडियम असेल तर कसे बँड दिसतात. आणि ह्या ठिकाणी जनरेशनचा जर विचार केला तर ह्या ठिकाणी कशा पद्धतीने ओरिजिनल डीएनए मॉलिक्यूल आहे तो 2 डॉटर डीएनए मॉलिक्यूल तयार करतो, आणि 2 डॉटर डीएनए मॉलिक्यूल असतील तर ते 4 डीएनए मॉलिक्यूल डॉटर डीएनए मॉलिक्यूल तयार करतात. हे या ठिकाणी क्लिअर होतं. फक्त या ठिकाणी काय आहे सांगा, या ठिकाणी लाईट नायट्रोजन मीडियम, हेवी नायट्रोजन मीडियम अँड अगेन लाईट नायट्रोजन मीडियम, 3 मीडियममध्ये, म्हणजे मीडियम 2च आहेत पण त्या ठिकाणी 3 वेळा त्यांना शिफ्ट करून, इकोलाय बॅक्टेरियाला शिफ्ट करून त्या डीएनएची जी पोझिशन आहे किंवा त्या डीएनएला थोडक्यात लेबल करण्यात आलेलं आहे. वेदर दे आर ऑफ N14ने लेबल झालेले आहेत की N15ने लेबल झालेले आहेत का मिक्सने लेबल झालेले आहेत. लक्षात घ्या, हे मध्ये आहे ते आपल्याला N14ने लेबल झालेले दिसतात. त्यानंतर पहिला आणि शेवटचा आहे तो आपल्याला कसा दिसतोय, N15 आणि N14ने आपल्याला लेबल झालेला दिसतो. ठीक आहे. सो इट इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड दॅट, और इट इज व्हेरी इझी टू कन्क्लूड दॅट डीएनए रेप्लिकेशन इज सेमी कन्झर्वेटिव्ह टाईप, ज्याच्यामध्ये ओरिजिनल स्ट्रँड आहेत ते काय केले जातात, प्रत्येक रेप्लिकेशनच्या वेळेला हे कन्झर्व केले जातात. ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता कलर ह्या ठिकाणी वेगवेगळे तुम्हाला दिसतात. Okay, so this is the experimental proof that Michelson and Stahl scientist has given regarding the DNA replication is semi-conservative. ओके, एक्झॅक्टली तुम्हाला असा काही वेळेला विचारला गेलेला आहे कशा पद्धतीने तो दाखवला गेलेला आहे तो, किंवा कशा पद्धतीने तो प्रूव्ह केलेला आहे. ही नोट आहे त्याच्यावरची सोपी बघा, आणि ही टेक्स्टबुक डायग्राम तुम्ही तयार करू शकता. ठीक आहे.